नमस्कार. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 5 स्टॉक सांगणार आहोत. ते आत्ता चांगल्याच व्हॅल्युएशनवर तुम्हाला मिळत आहे. याच्यातले काही स्टॉक आपल्या 200 डेमाच्या खाली ट्रेड करत आहे आणि हे जे सगळे स्टॉक आहे ते फंडामेंटली व्हेरी स्ट्रॉंग स्टॉक आहे. मॅनेजमेंट पण याचे एक्सलंट आहे आणि लाँग टर्मसाठी चांगली या स्टॉकने वेल्थ बनवून दिलेली आहे इन्व्हेस्टरला आणि भविष्यात पण वेल्थ बनवून देईल असं मला वाटत आहे. कारण की बॅलन्स शीट एकदम क्लीन आहे आणि त्याच्यातलं काही स्टॉक आपापल्या बिझनेसमध्ये मोनोपोलीसुद्धा आहेत. तर मी याची सगळी लिस्ट तयार केलेली आहे, तुम्ही बघू शकता फोटो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला एक डिस्क्लेमर आधी देतो, हा व्हिडिओ कोणताही स्टॉक सेल किंवा बाय करायची रिकमेंडेशन नाही. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन आणि नॉलेज पर्पजसाठी बनवलेला आहे. तर त्याच दृष्टिकोनातून तुम्ही हा व्हिडिओ बघा. तर कोणत्या 5 स्टॉक चला बघूया. हे जे व्हिडिओ आहे मी चालू मार्केटवर बनवत आहोत, तुम्ही बघू शकता. हे जे प्राईस आहे 11:26 जे आहे प्राईस आहे. प्रत्येक व्हिडिओत 11:26 प्राईस राहणार आहे. ठीक आहे. तर पहिला जे स्टॉक आहे आपल्या या व्हिडिओमधला त्याचं नाव आहे दीपक नायट्राइट लिमिटेड. ठीक आहे, तुम्ही नाव इथं क्लिअरली बघू शकता. तर हे जे स्टॉक आहे आज पण 2.39% 11:26 डाऊन ट्रेडमध्ये होता. ठीक आहे, तर तुम्ही इथं क्लिअरली बघू शकता 2.39%. ठीक आहे. तर त्याच्यानुसार त्याची करंट प्राईस जी होती ती होती 1,868 रुपये. ठीक आहे. हे पण स्टॉक जे आहे फंडामेंटली व्हेरी स्ट्रॉंग शेअर आहे आणि लाँग टर्मसाठी एकदम चांगला शेअर्स आहे. ठीक आहे. तुम्हाला या स्टॉकचा 200 डेमा काय आहे ते पण मी तुम्हाला इथं सांगतो. ठीक आहे. या स्टॉकचा जे 200 डेमा आहे ते आहे 2115. ठीक आहे. तर 2115 जे आहे या स्टॉकचा 200 डेमा जे आहे. तर ठीक आहे, 200 डेमावरून तुम्हाला चांगला स्टॉक करेक्टमध्ये भेटत आहे आणि हेच चान्स राहते जे फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर आहे त्याच्यात लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टर राहण्यासाठी. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता 200 डेमावरून सुद्धा तुम्हाला खूपच डिस्काउंटमध्ये शेअर भेटत आहे. ठीक आहे. तर याचा रेव्हेन्यूचं थोडंसं आपण जे आहे मॉडेल बघूया. ठीक आहे. रेव्हेन्यूचं थोडंफार याचं मॉडेल बघूया. तर 70% मार्केट शेअरचे आहे. ठीक आहे. मार्केट शेअर या कंपनीचा जे आहे ते आहे सोडियम नायट्राइटमध्ये 70% मार्केट शेअर ही जी कंपनी आहे ती एन्जॉय करते. म्हणजे एक प्रकारची मोनोपोली समजावूया. ठीक आहे. आणि या कोणत्या देशातून याला रेव्हेन्यू जास्त येते. ठीक आहे. युरोपियन साईडचे. ठीक आहे. युरोप, US अँड एशियन मिडल ईस्ट. ठीक आहे. एशियन मिडल ईस्ट. तर इकडून जे याचा टोटल रेव्हेन्यू जनरेट होतो ते होतो 29% रेव्हेन्यू इकडच्या देशातून या कंपनीला जनरेट होतो. ठीक आहे. तर त्याच्यानंतर राहिलेलं जे 71% रेव्हेन्यू आहे ते डोमेस्टिककडून या कंपनीला रेव्हेन्यू येते. ठीक आहे. डोमेस्टिककडून कंपनी फंडामेंटली व्हेरी स्ट्रॉंग कंपनी आहे. लाँग टर्मसाठी पैसा तुम्ही याच्यात इन्व्हेस्ट केला तर प्रॉफिट देईल. फक्त लाँग टर्मसाठी तुम्ही इन्व्हेस्ट केला पाहिजे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर याचे थोडेसे आपण फंडामेंटल पण बघून घेऊया. कंपनीची मार्केट कॅप बघू शकता ते आहे 25.47 हजार करोड. म्हणजे कंपनी सध्या मिड कॅप आहे आणि फ्युचरमध्ये लार्ज कॅप होईल असं मला वाटत आहे, कारण की कंपनी परफॉर्मन्स चांगली करत आहे. त्याच्यानंतर या स्टॉकचा पी जे आहे ते आहे 23.38. इथं पी आपल्याला एक्सपेन्सिव्ह वाटत आहे. ठीक आहे. तर त्याच्या जागी आपण याचा सेक्टरचा जर पी बघितला. ठीक आहे. याचा सेक्टर पी आहे ते आहे 28.6च्या मल्टिपलवर याचा सेक्टर पी ट्रेड करत आहे आणि तिथून याचा सेक्टरच्या पी होऊन या स्टॉकचा पी खाली आहे. ठीक आहे. तर तुम्ही याला लाँग टर्मसाठी कन्सिडर करू शकता. कंपनी डिव्हिडंड देते 0.24% कंपनी डिव्हिडंड देते. ठीक आहे. डिव्हिडंड पण कंपनीचा बेस्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या कंपनीवर कर्ज म्हणजे डेप्ट किती आहे ते पण आपण बघूया. तर दीपक नायट्राइटवर जे कर्ज जे आहे ते आहे 409 करोड. त्याच्यानुसार आपण याचा डेट टू इक्विटी काढे गेलो तर या स्टॉकचा डेट टू इक्विटी ते 0.14 ओनली. ठीक आहे. म्हणजे ऑलमोस्ट खूप कमी डेट आहे कंपनीवर. कंपनी लवकरच नील करेल असं मला वाटत आहे. कंपनीकडे नेट कॅश पण आहे. नेट कॅश आहे कंपनीकडे 7 करोड रुपये कंपनीकडे नेट कॅश आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर या कंपनीचा बीटा जे काय आहे. ठीक आहे. म्हणजे कंपनीचे स्टॉक प्राईज व्हॉलेटिलिटी आपल्याला किती बघायला मिळेल ते कळते. ठीक आहे. तर या स्टॉकचा बीटा जे आहे ते आहे 1.41. ठीक आहे. तर बीटा जे आहे थोडंसं हाय आहे, म्हणजे निफ्टी 50पेक्षा जास्त आपल्याला व्हॉलेटिलिटी या स्टॉकमध्ये बघायला मिळेल. ठीक आहे.
थोडंसंच बीटा आहे, जास्त काही नाही. त्याच्यानंतर याचं शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया. तर प्रमोटरकडं जे स्टेक आहे या स्टॉकचा, ठीक आहे, प्रमोटरची जी होल्डिंग आहे ती आहे 45.69% आणि FIDIचं काय मुवमेंट राहिलं की या क्वार्टरपेक्षा या क्वार्टरमध्ये ते पण बघूया. तर FIनं जे आपल्या जे होल्डिंग आहे त्याला डिक्रीज केलेली आहे आणि त्याच्याच जागी DIनं आपली जी होल्डिंग आहे ती इन्क्रीज केलेली आहे, ठीक आहे. तर दोन्ही क्वालिफाईड इन्व्हेस्टर आहे, एकानं प्रॉफिट बुकिंग करी, एकानं फ्रेश एंट्री घेतली, ठीक आहे. पण लॉंग टर्मसाठी हा स्टॉक मला चांगला वाटते. तर आता दुसरा जे स्टॉक आहे त्याला पण इथं बघूया. तर दुसरी जी कंपनी आहे आपल्या व्हिडिओमधली त्याचं नाव आहे मथुर फायनान्स लिमिटेड, ठीक आहे. हे पण एक चांगली कंपनी आहे लॉंग टर्मसाठी. आणि आजचा याचा जे 11 वाजून 26 मिनिटाचा प्राईज जो होता ते होता 1350 रुपये, ठीक आहे. तर आज जे हे स्टॉक आहे 1.88% खाली डाऊन ट्रेंडमध्ये होता 11 वाजून 26 मिनिटाला. हे पण कंपनी लॉंग टर्मसाठी एकदम चांगली आहे, ठीक आहे. आणि मथुर फायनान्स हा स्टॉक 200 डेमाच्या सुद्धा तुम्हाला खाली भेटत आहे. तुम्हाला मी याचा 200 डेमा सांगतो मथुर फायनान्सचा जे 200 डेमा आहे ते आहे, ठीक आहे, 200 डेमा ते आहे 1432 रुपये. तर 1432 तुम्हाला खाली भेटत आहे. तर सध्या याच्यात ओव्हर सोल्ड झोनमध्ये स्टॉक आहे. लॉंग टर्मसाठी एकदम चांगला स्टॉक हे जी आहे, ठीक आहे. तर त्याच्यानंतर याचं थोडंसं रेव्हेन्यू बघूया, म्हणजे कसा कोटा काय या कंपनीला रेव्हेन्यू जनरेट होते. तर 49% जे रेव्हेन्यू जे आहे ते आउटसाईड गोल्ड लोन फ्रॉम साऊथ इंडियाकडून जे गोल्ड लोनमध्ये रेव्हेन्यू जे आहे ते 49, म्हणजे खूप जास्त रेव्हेन्यू जे आहे साऊथ इंडियाकडून याला जनरेट होते. त्याच्यानंतर 23% जे रेव्हेन्यू आहे ते नॉर्थ इंडियाकडून जनरेट होते आणि राहिलेला बाकी 19% जे रेव्हेन्यू आहे ते वेस्ट इंडियाकडून होते आणि 9% जे रेव्हेन्यू आहे ते ईस्ट इंडियाकडून रेव्हेन्यू जनरेट होते. तर अशा प्रकारे याचा जे रेव्हेन्यू आहे वेगवेगळ्या भागातून जनरेट होते, ठीक आहे. तर त्याच्यानंतर याचे थोडीशी आपण फंडामेंटल पण बघून घेऊया. कंपनीची मार्केट कॅप आहे ते आहे 54.18 लाख करोड. कंपनी लार्ज कॅप कंपनी आहे, ठीक आहे. स्टेबिलिटी कंपनी तुम्हाला खूप देईल फ्युचरमध्ये. त्याच्यानंतर PE आहे ते आहे 13.42%. PE इथं अंडर व्हॅल्यूडच्या कॅटेगरीत येत नाही, पण अंडर व्हॅल्यूडवर कन्सिडर करूया, कारण की स्टॉक जे आहे काही दिवसापासून व्हॉलेटिलिटी आपल्याला याच्यात बघायला मिळते आणि लॉंग टर्मसाठी एकदम बेस्ट स्टॉक आहे. त्याच जागी आपण याचा सेक्टरचा PE जर कॅल्क्युलेट केला मथुर फायनान्सचा, तर याचा सेक्टर PE जे आहे ते आहे 23.4%. तर सेक्टर PE याचा PE खूप खाली आहे, तर तुम्ही लॉंग टर्मसाठी कन्सिडर करू शकता. त्याच्यानंतर कंपनी डिव्हिडंड पण एकदम जबरदस्त देते, ते देते 1.48% कंपनी डिव्हिडंड देते, ठीक आहे. पॅसिव्ह इन्कमसाठी बेस्ट आहे आणि डिव्हिडंड पण याचं जोरदार आहे. तर त्याच्यानंतर या स्टॉकवर कर्ज म्हणजे डेप्ट किती आहे ते पण बघूया. तर मथुर फायनान्सवर जे कर्ज आहे ते आहे 48,765 करोड रुपये या मथुर फायनान्सवर जे आहे ते कर्ज आहे. त्याच्यानुसार आपण याचा डेट टू इक्विटी कॅल्क्युलेट करायला गेलो तर ते आहे 2.98, ठीक आहे. याचा डेट टू इक्विटी थोडंसं हाय आहे, कारण की फायनान्स सेक्टरमधून कंपनी आहे तर त्याच्यावर कर्ज थोडंसं जास्तच राहिले. त्याच्यानंतर कंपनीकडे नेट कॅश किती आहे ते पण आपण चेक करूया, ठीक आहे. नेट कॅश कंपनीकडे नेट कॅश जे आहे ते आहे 1,612 करोड कंपनीकडे नेट कॅश आहे, म्हणजे चांगल्याच कंपनीकडे नेट कॅश आहे. त्याच्यानंतर या स्टॉकचा जर बीटा जे आहे ते पण आपण बघायला गेलो तर लो बीटावाला स्टॉक आहे, त्याचा बीटा आहे 0.94, ठीक आहे. एकपेक्षा कमी बीटा आहे, म्हणजे याच्यात व्हॉलेटिलिटी आपल्याला कमी बघायला मिळेल. त्याच्यानंतर याचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया. प्रमोटरकडे जे स्टेक आहे या स्टॉकचा ते पण एकदम हेल्दी स्टेक आहे. प्रमोटरची होल्डिंग आहे 73.37% आणि गेल्या क्वार्टरपेक्षा या क्वार्टरमध्ये FIने आपली होल्डिंग डिक्रीज केलेली आहे आणि DIने पण आपली होल्डिंग डिक्रीज केलेली आहे, ठीक आहे. तर या स्टॉकमध्ये थोडीशी प्राईस आणखीन खाली येऊ शकते, कारण की याची आणखी एंट्री घ्यायची बाकी आहे. यांनी प्रॉफिट बुकिंग करून निघेल, ठीक आहे. तर वापस याच्यात एंट्री घ्यायला इथंच येतील असं मला वाटत आहे. तर आता तिसरा जे स्टॉक आहे त्याला पण आपण बघून घेऊया. तर तिसरा स्टॉक आहे आपल्या या व्हिडिओमधला, त्याचं नाव आहे सुमितोमो केमिकल इंडिया लिमिटेड, ठीक आहे. ॲग्रोकेमिकल पेस्टिसाईड सेक्टरमधली ही कंपनी आहे.
आणि ही कंपनीसुद्धा लाँग टर्मसाठी एकदम चांगली मला वाटत आहे, ठीक आहे. कारण की तुम्हाला मी सांगतो जे फंडामेंटल तुम्ही बघा तर तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेट करा कंपनी किती जबरदस्त आहे फंडामेंटली, ठीक आहे. तर हे जे स्टॉकचा प्राईस होता याचा 11:26 ते होता 365 रुपये, ठीक आहे. हे पण स्टॉक 200 डेमाच्या खूप तुम्हाला खाली भेटत आहे आणि आज पण हे स्टॉक तुम्हाला इथे 0.69% डाऊन दाखवत आहे. पण स्टॉक डाऊन नाही, आज अपमध्ये आहे. कारण की स्टॉक उघडला होता 362 रुपयानं आणि 362च्या खाली काय 365 होत राहणार आहे. आणि तुम्ही चार्टमध्ये पण बघू शकता, ठीक आहे. इथं ओपन झालं तर इथं आत्ता हे चालू आहे, म्हणजे याच्यावर स्टॉक ट्रेड करत आहे, ठीक आहे. तर हे पण लाँग टर्मसाठी एकदम बेस्ट स्टॉक वाटते मला, ठीक आहे. तर त्याच्यानंतर याचा रेव्हेन्यू बघूया मेनली कोणत्या याच्यातून येते. तर जेनेरिकमधून याला 71% जेनेरिकमधून रेव्हेन्यू जनरेट होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर स्पेशालिटी केमिकलमधून 29% रेव्हेन्यू याला जनरेट होतो. जेनरिकमध्ये जास्त तिचा फोकस आहे आणि स्पेशालिटीमधून पण बराच याला रेव्हेन्यू जनरेट होतो, ठीक आहे. पण कंपनी लाँग टर्मसाठी एकदम बेस्ट आहे. त्याच्यानंतर याचे थोडीशी आपण फंडामेंटल पण बघू घेऊया. कंपनीची जी मार्केट कॅप आहे ते आहे 18.24 हजार करोड. सध्या कंपनी मिड कॅप आहे, काही वर्षानंतर लार्ज कॅपमध्ये जाईल असं मला वाटत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर याचा पी जी आहे ते आहे 45.28%. याचा थोडासा ओव्हर व्हॅल्यूड आहे. आणि आपण याचा सेक्टरचा जर पी बघायला गेलो तर ते आहे 23.4%. तर सेक्टर पिऊन याचा पी थोडासा ओव्हर व्हॅल्यूड आहे. तर पी खाली आल्यावर तुम्ही याला कन्सिडर करू शकता. पण स्टॉक जे आहे चांगलाच करेक्ट झालेला आहे, ऑपॉर्च्युनिटी वाया जाऊ नका असं माझं मत आहे. त्याच्यानंतर याचं जे डिव्हिडंड यील्ड आहे ते आहे 0.22%. कंपनी डिव्हिडंड पण चांगलं देते, ठीक आहे. तर त्याच्यानंतर या स्टॉकवर खर्च किती आहे ते पण बघूया. तर सुमितोमो केमिकलवर जे कर्ज जे आहे, ठीक आहे, डेप्ट ते आहे 42.9 करोड रुपये याच्यावर कर्ज आहे. त्याच्यानुसार आपण याचा डेट टू इक्विटी जर कॅल्क्युलेट करायला गेलो तर याचा डेट टू इक्विटी आहे 0.02 ओनली, म्हणजे ऑलमोस्ट कंपनी डेट फ्री आहे. त्याच्यानंतर कंपनीकडे नेट कॅश किती आहे ते पण आपण बघूया. कंपनीकडे नेट कॅश जे आहे ते आहे 120 करोड रुपये कंपनीकडे नेट कॅश आहे. चांगलीच रिझर्वसाठी कंपनीने पैसा आपल्याजवळ ठेवलेला आहे, म्हणजे कंपनी ऑलमोस्ट डेट फ्री आहे आणि कॅश रिचसुद्धा कंपनी आहे. त्याच्यानंतर या स्टॉकचा बीटा जे आहे त्याला आपण बघायला गेलो तर सुमितोमो केमिकलचा जे बीटा आहे ते आहे 0.80, म्हणजे लो बीटावाला स्टॉक आहे. त्याच्यानंतर या स्टॉकचा ROE आणि ROC, ठीक आहे, ROE आणि ROC दोन्ही पण 22%हून जास्त आहे, ठीक आहे. 22% म्हणजे ROC बेस्ट मानलं जातं. तर त्याच्याहून सुद्धा कंपनीचा ROE आणि ROC जास्त आहे, ठीक आहे. तर त्याच्यानंतर जी शेअर होल्डिंग पॅटर्न बघली तर मेजॉरिटी शेअर जे आहे ते प्रमोटरकडं आहे, ठीक आहे. एकदम हेल्दी होल्डिंग आहे, 75% प्रमोटरकडंच आहे. जेवढी आपल्याला होल्डिंग ठेवते ते प्रमोटरला सेबीच्या नियमानुसार तेवढी होल्डिंग आपल्या स्वतःनं प्रमोटरपाशी ठेवलेली आहे. गेल्या क्वार्टरमध्ये FIजवाल्यांनी आपली होल्डिंग वाढवलेली आहे, DIजवाल्यांना पण आपली होल्डिंग वाढवलेली आहे. तर हे पॉझिटिव्ह साईन आहे. कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. एक क्वांटिटी ॲक्युमुलेट करत जा थोड्या कॅशनंतर, ठीक आहे. तर चौथं जे शेअर आहे त्याला पण आपण इथं बघून घेऊया. तर चौथा जे स्टॉक आहे आपल्या या व्हिडिओमधला त्याचं नाव आहे रिलॅक्सो फुटवेअर लिमिटेड, ठीक आहे. हे पण स्टॉक एकदम ब्ल्यूचिप स्टॉक आहे, आपल्या सेक्टरमधला लीडर आहे, ठीक आहे, फुटवेअर सेक्टरमधला. आणि याची प्राईस जी आहे आत्ता खूप अट्रॅक्टिव्ह प्राईस आहे. तर 11:25 याची जी प्राईस होती तो होती 1165 रुपये, ठीक आहे. तर आज जे स्टॉक आहे थोडंसं हलका फुलका पॉझिटिव्हमध्ये आहे. तर काही नाही, फ्लॅट मुवमेंटच स्टॉकमध्ये आहे. पण कंपनी लाँग टर्मसाठी एकदम बेस्ट आहे. 10 वर्षाचा शेअर प्राईस CAGR तुम्ही बघसाल तर 50%हून जास्त CAGRने या स्टॉकनं रिटर्न दिलेलं आहे. 50% CAGR म्हणजे काय तोंडाचा खेळ नाही, म्हणजे खूप ऑसम कंपनीने रिटर्न दिलेलं आहे, ठीक आहे. तर रिलॅक्सोचे जे ब्रँड्स आहेत तुम्हाला माहीतच असेल, ठीक आहे. रिलॅक्सोचे ब्रँड्स, ठीक आहे, ते आहे रिलॅक्सो कंपनीचे सँडला, त्याच्यानंतर स्पार्कच्या, ठीक आहे, स्पार्क, त्याच्यानंतर फ्लाईटच्या, त्याच्यानंतर बहामाज, ठीक आहे. तर हे जे ब्रँड्स आहे ते सुद्धा रिलॅक्सो मॅन्युफॅक्चर करते, ठीक आहे. तर रिलॅक्सोचा मेजॉरिटी रेव्हेन्यू जे आहे
50% रेव्हेन्यू येते रिलॅक्सोला नॉर्थ इंडियाकडून, ठीक आहे. म्हणजे अर्धा रेव्हेन्यू जे नॉर्थ इंडियाकडून रिलॅक्सोला येते, ठीक आहे. तर त्याच्यानंतर या स्टॉकचे आपण थोडेसे फंडामेंटल पण बघून घेऊया, ठीक आहे. त्याच्या आधी याचा 200 डेमा जे आहे तुम्हाला मी ते सांगून देतो. रिलॅक्सोचा जे 200 डेमा आहे ते 1195. तर 200 डेमाचे सुद्धा तुम्हाला खाली स्टॉक भेटत आहे. तर ऑपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही तुमच्या रिस्क न यायला बाय करू शकता लाँग टर्मसाठी. तर त्याच्यानंतर या स्टॉकची मार्केट कॅप जी आहे ते आहे 29.02 लाख करोड, लाख म्हणालो 1000 करोड. कंपनी जी आहे सध्या मिड कॅप कंपनी आहे. त्याच्यानंतर याचा पी जे आहे ते आहे 106.92%. व्हेरी एक्सपेन्सिव्ह पी आहे, ठीक आहे. कारण की जी बुक व्हॅल्यू त्याच्यानुसार याचा पी डिसाईड होते. पण कंपनी खूप आलेली आहे खाली, ऑपॉर्च्युनिटी आहे, ठीक आहे. तर याचा आपण सेक्टरचा जर पी बघायला गेलो, ठीक आहे. याचा सेक्टरचा पी आहे ते आहे 33.3%. सेक्टर पीहून तिप्पटहून जास्तसुद्धा वर याचा पी ट्रेड करत आहे. डिव्हिडंड यील्ड आहे 0.21%. कंपनी डिव्हिडंड पण चांगला देते, पॅसिव्ह इन्कमसाठी बेस्ट आहे. त्याच्यानंतर या स्टॉकवर कर्ज म्हणजे डेप्ट किती आहे रिलॅक्सोवर ते पण आपण बघून घेऊया. तर रिलॅक्सोवर जे कर्ज जे आहे, ठीक आहे, ते आहे 138 करोड रुपये याच्यावर कर्ज आहे. त्याच्यानुसार आपण याचा डेट टू इक्विटी कॅल्क्युलेट करायला गेलो तर ते आहे 0.09 ओनली, ठीक आहे. त्याच्यानंतर कंपनीकडे नेट कॅश किती आहे ते पण बघूया. कंपनीकडे नेट कॅश फ्लो जे आहे ते आहे 4 करोड. कंपनीकडे 4 करोड रुपये साईडला पडून आहे, ठीक आहे. तर त्याच्यानंतर या स्टॉकचा बीटा जे आहे म्हणजे व्हॉलेटिलिटी किती बघायला मिळेल आपल्या या स्टॉकमध्ये ते पण बघूया. या स्टॉकचा बीटा जे आहे ते आहे 0.81 म्हणजे लो बीटावाला स्टॉक आहे. निफ्टी 50पेक्षा कमी व्हॉलेटिलिटी आपल्याला स्टॉकमध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर या स्टॉकचं शेअर होल्डिंग पॅटर्न काय आहे ते पण बघूया. प्रमोटरची जी होल्डिंग आहे, ठीक आहे, या स्टॉकमध्ये प्रमोटरची होल्डिंग जी आहे ते आहे 70.78%. प्रमोटर स्टेक आहे आणि गेल्या क्वार्टरपेक्षा या क्वार्टरमध्ये एफआजवाल्यांनी आपली होल्डिंग इन्क्रीज केलेली आहे आणि डी आयवाल्यांनी प्रॉफिट बुकिंग केलेली आहे, म्हणजेच आपली होल्डिंग थोडीशी डिक्रीज केलेली आहे, ठीक आहे. तर हे होतं रिलॅक्सो. त्याच्यानंतर शेवटचा जे स्टॉक आहे आपल्या व्हिडिओमधला त्याला पण आपण बघून घेऊया. तर शेवटचा जे स्टॉक आहे आपल्या या व्हिडिओमधला त्याचं नाव आहे इन्फोसिस लिमिटेड, ठीक आहे. तुम्ही नाव इथं बघू शकता. हे IT सेक्टरमधलं एक दिग्गज प्लेयर आहे, ठीक आहे. टेक्नॉलॉजी, नेक्स्ट जनरेशन, कन्सल्टिंग, डिजिटल सर्व्हिस अशा प्रकारच्या खूपचे सर्व्हिस आहे ते इन्फोसिस प्रोव्हाइड करते, ठीक आहे. कंपनी आपल्या 52 वीक हायवर चांगलीच तुम्हाला करेक्शन झालेली आहे आणि हे जे स्टॉक आहे इन्फोसिस ते तुम्हाला 200 डेमाच्या जवळपास भेटत आहे, ठीक आहे. 200 डेमाच्या खाली काय नाही पण जवळपास स्टॉक भेटत आहे, ठीक आहे. तर इन्फोसिसची ROE आणि ROC जे आहे, ठीक आहे, ROE ROC ते 15%पेक्षा जास्त आहे, ठीक आहे. ही कंपनी फंडामेंटली व्हेरी स्ट्रॉंग आहे. तर आज जे याचा जे प्राईस होता 11:25 ते होता 1733 रुपये, ठीक आहे. तर आज थोडंसं म्हणजे 0.57% स्टॉक जो आहे पॉझिटिव्हमध्ये होता. तर चला याचे थोडेसे आपण फंडामेंटल पण चेक करून घेऊया. या स्टॉकची मार्केट कॅप जे आहे ते आहे 7.26 लाख करोड. कंपनी एकदम लार्ज कॅप आहे, ठीक आहे. लाख करोड म्हणल्यावर काय विषयच नाही. त्याच्यानंतर याचा पी जी आहे ते आहे 34.9%. पी थोडंसं आपल्याला तर ओव्हरव्हॅल्यूड वाटत आहे. जर आपण याच्या सेक्टरचा पी बघायला गेलो इन्फोसिसचा ते आहे 34.7%. तर सेक्टर पीहून तुम्हाला म्हणजे सेक्टर पीसच्या आसपासच ट्रेड करत आहे. तर कंपनी फंडामेंटली व्हेरी स्ट्रॉंग कंपनी आहे. गॅपअप करा लाँग टर्मसाठी एक क्वांटिटी ॲड करत जा तुम्ही तुमच्या रिस्कनुसार. डिव्हिडंड पण कंपनी एकदम बेस्ट देते. 1.73% कंपनी डिव्हिडंड देते, ठीक आहे. जवळपास 1.25% कंपनी डिव्हिडंड देते, ठीक आहे. शेअर प्राईजनुसार डिव्हिडंड चांगलं आहे. त्याच्यानंतर या स्टॉकवर कर्ज म्हणजे डेप्ट किती आहे ते पण आपण बघूया. तर इन्फोसिसवर कर्ज जे आहे ते आहे 5,312 करोड. त्याच्यानुसार याचा डेट टू इक्विटी आपण कॅल्क्युलेट करायला गेलो तर याचा डेट टू इक्विटी आहे 0.08 ओनली, म्हणजे ऑलमोस्ट डेट फ्री कंपनी आहे. नेट कॅश फ्लो किती आहे कंपनीकडे ते पण आपण बघूया. कंपनीकडे नेट कॅश फ्लो जे आहे ते आहे
65 करोड, म्हणजे कंपनी ऑलमोस्ट डेट फ्री आहेच. पुन्हा कॅश रिचसुद्धा कंपनी आहे, कारण की डेप्टपेक्षा नेट कॅश फ्लो कंपनीकडे जास्त आहे. त्याच्यानंतर या स्टॉकचा बीटा जे आहे म्हणजे व्हॉलेटिलिटी आपल्याला किती बघायला मिळेल या स्टॉकमध्ये ते पण बघूया. तर इन्फोसिसचा जे बीटा आहे ते आहे 0.66 ओनली. ठीक आहे. 5 वर्षाचा अवरेज बीटा जे आहे या स्टॉकचा आहे 0.66, म्हणजे लो व्हॅलेटिलिटी आपल्याला या स्टॉकमध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर या स्टॉकची जे प्रमोटर होल्डिंग म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्न काय ते पण बघूया. प्रमोटरकडे जे आहे स्टेक या स्टॉकचा ते आहे 13.12% प्रमोटरकडे होल्डिंग आहे. त्याच जागी DHवाल्यांनी आपली जी होल्डिंग आहे गेल्या क्वार्टरपेक्षा या क्वार्टरमध्ये वाढवलेली आहे, आणि FIजवाल्यांनी थोडीशी आपली जी होल्डिंग आहे तर डिक्रीज केलेली आहे. तर तुम्ही इथं क्लिअरली बघू शकता या दोघांकडे दाबून होल्डिंग आहे या स्टॉकची. कंपनी लाँग टर्मसाठी एकदम बेस्ट आहे. ठीक आहे. तर हे होते आजचे 5 स्टॉक. तुम्ही जर इतका व्हिडिओ बघला असाल तर खाली कमेंट करा 5 शेअर. तर भेटूया पुढच्या